हरिओम. आज शुक्रवार 8 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की भगवंताचं अनुसंधान राखावं. ऐकूया. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला ना तरी पुन्हा पुन्हा फाटतोच ना. तसंच शरीराचं आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहतं. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावं लागतं. तसं आजारपणामुळे मनाला टोचली लागली तर जपावं. त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचं अनुसंधान टिकवायला शिकलं पाहिजे. अनुसंधानात असलं ते प्रपंचात मजा आहे. अडचणी, संकट यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसतं सरळ पोहायला सांगितलं तर आवडणार नाही. तो उड्या मारेल, बुड्या मारेल, वाकडा तिकडा पोहेल. तसंच भगवंताच्या अनुसंधानात राहिलं तर प्रपंचाची मजा येईल, मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती नाही वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवर ते आपल्याला त्रास देतात. मग याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे भगवंताची वस्ती असते आणि म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. त्याच्या पायावर मस्तक ठेवावं. त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असं भासू लागलं तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येतोय तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावं. हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणंच शक्य नाही. तरी हे भगवंता, माझं मन तुझ्या चरणी राहो असं कर. यापेक्षा मला जगात दुसरं काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ते तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.